वसई विरार शहरामध्ये रात्रीच्या 12 वाजता सुमारास धुवाधार बॅटिंग करायला पावसाने सुरुवात केली आहे। मात्र आता पाहू शकता आपण रात्रीच्या 2:30च्या सुमारास आपण पाहू शकता पावसाने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे। मी सध्या उभा आहे नालासोपाराच्या सेंट्रल पार्क परिसरामध्ये। माझ्या भीम सध्या पाहू शकता डोकऱ्यावर पाण्यात उभा आहे आणि ह्या सेंट्रल पार्क परिसरामध्ये पूर्ण रस्ता जो आहे तो जलमय होता दिसत आहे। सध्या आपण जिथपर्यंत असं माझ्या मागे पावसाला 4 चाकी जी दिसत आहे ती सध्या पण पूर्णपणे पावसामध्ये जलमय पूर्णपणे दिसत आहे। आणि वसई विरार शहर महानगरपालिकाने हे पूर्ण नालेसफाईचे दावे केले होते, मात्र या पूर्णपणे रस्ता जो आहे तो जलमय आपल्याला दिसत आहे। माझ्याबरोबर काहीतरी माझ्यावर नागरिक देखील आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूया कशा प्रकारे हे रस्ता पूर्णपणे जलमय झालेला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय म्हणणं ह्या सगळ्यामध्ये त्यांच्याशी आपण थोडस बातचीत करूया। क्या बताइए, क्या नाम है आपका? और ये पूरा पहले बारिश में पूरा जलमय पहले बारिश में ये हालत है। ये इस साल का ये पहला बारिश है और यहाँ पे 6 महीने से ये देखो 6 महीने से ये रोड का काम चालू है। बोले कि इधर पानी नहीं भरेगा अभी से। जितना पानी भरता था ना उससे डबल पानी अभी भर रहा है। ये जब रोड का काम चालू नहीं हुआ ना गटर का नीचे का, तभी भी इतना पानी नहीं भरता था। और काम करने के बाद पहले तो घुटन तक आता था, अभी कमर तक आ रहा है। आगे जाओगे ना तो पूरा का पूरा डूब जाओगे। नक्कीच या सगळ्या माझ्याबरोबर नागरिकांनी बातचीत करण्यामध्ये हे सगळं सांगितलं की पूर्णपणे पाणी जो आहे जो अगोदर रस्ता बनलेला त्यापेक्षा दुपटीने हा पाणी जो भरलेला दिसतोय। मी सध्या नालासोपाराच्या सेंट्रल पार्क परिसरामध्ये आहे आणि ह्या परिसरामध्ये वारंवार हमेशा जे आपण पाहू शकता पाणी भर जलमय रस्ता पूर्णपणे दिसत आहे। मात्र ह्याच प्रकारे महानगरपालिका असो त्यांनी दावे केले होते का कुठलाच रस्ता जो आहे तो पाण्यामध्ये जलमय होताना दिसणार नाही। मात्र वारंवार ह्या पहिला पावसामध्ये जो आहे तो पूर्णपणे रस्ता नालासोपारामध्ये जलमय होताना दिसत आहे। मात्र ह्यामध्ये नागरिकांना आता प्रश्न पडलेत का महानगरपालिका ह्यामध्ये कुठले उपाययोजना करणार आहे का नाही। महेश गोयलसह लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।